हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या मुकेश सर यूट्यूब चॅनलवर. या चॅनलवर मराठीतून व्हिडिओ बनवले जातातच, पण तुम्हाला जर CET शिकायचं असेल तर ते PGMN ॲपवर CETचा कोर्स आहे. त्याच्यात क्रॅश कोर्स फ्री भेटणार आहे, टेस्टसुद्धा फ्री आहेत. कॉलिंग करू शकता, आम्हाला प्रश्न विचारू शकता, व्हॉट्सअप सपोर्ट आहे, सगळा काही सपोर्ट आहे. तर चला, आज आपल्याला हे लेक्चर ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम इन मटेरियल म्हणजे ओरिजिन्स ऑफ मॅग्नेटिझम काय आहे हिशोब बाबतीत आपल्याला थोडक्यात डिटेल शिकायचं आहे. तर चला सुरुवात करतो विद्यार्थी मित्रांनो. नीट उघडा डोळे, बघा नीट. मॅग्नेटायझिंग हॅज ओरिजिन ऑफ सर्क्युलेटिंग चार्ज इन ॲटम असं काहीतरी दिलं. बरं, मग मी इथं काय करतो, हे सगळं सोडतो भाऊ आणि मस्त रपचिक मी माझ्या पद्धतीने शिकवतो आधी. ठीक आहे. आता माझा प्रश्न मी ऑलरेडी पहिल्या लेक्चरमध्ये थोडक्यात बेसिक सांगितलं आहे. ईच अँड every atoms is made up of substance, made up of atom. म्हणजे each and every substance is made up of atom. सॉरी, ठीक आहे, atoms पासून बनलेला आहे. बरं, मग ॲटम कसा असतो बरं? एक अंदाजा असा आहे सर. सेंटरला काय न्यूक्लियस आहे का? इलेक्ट्रॉन काय करतोय? रिव्हॉल्व अराउंड न्यूक्लियस असा मूव्ह होत असेल, अँटी क्लॉकवाईज जे काही घ्यायचं. मग हा जेव्हा इलेक्ट्रॉन मूव्ह होतोय ते एक तर गोल फिरतोय न्यूक्लियसच्या भोवती, त्याला ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट म्हणतात असं. आणि एक स्वतः भोवती फिरतो, जसं की पृथ्वी सूर्याभोवती फिरते, त्याला ऑर्बिटल मोशन म्हणतात. आणि पृथ्वी स्वतः भोवती 24 तास लागतात, माहिती ना, तर स्पिन मोशन झालं. आणि या दोन मोशन्समुळे म्हणजे कोणकोणतं सर? रिझल्टंट मॅग्नेटिक मोमेंट भेटलं, ऑर्बिटल मोशन प्लस स्पिन मोशन. या दोन्हीमुळे एक रिझल्टंट मोमेंटम भेटला. आणि इलेक्ट्रॉन जर मोमेंटम करत असेल, इलेक्ट्रॉन फ्लो होत असेल, त्याला करंट असं म्हणतात. आणि म्हणून या ठिकाणी करंटचा दिशा कन्व्हेन्शनल इलेक्ट्रॉनच्या उलट्या दिशेने असते. म्हणजे सर प्रत्येक ॲटममध्ये करंटचा लूप असते. आता काही जणाला प्रश्न पडला असेल की सर पहिल्या लेक्चरमध्ये शिकवता तसंच. हो, बरोबर आहे, बेसिक तेच आहे. आता काही जणाला प्रश्न पडला, सर मला शॉक नाही लागत? या मार्करमध्ये सुद्धा ॲटम पासून बनलेला आहे, त्यात इलेक्ट्रॉन असणारे, न्यूक्लियस असणारे, इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत असेल आणि करंटच्या लूपमुळे मला शॉक लागायला पाहिजेत. मला शॉक का बरं नाही लागत? कारण आहे का, माणसाला 50 व्होल्टच्या खालचा व्होल्टेजचा शॉक लागत नाही, सहन करण्याची शक्ती आहे तेवढी. जसं की तुमचा चार्जर स्विच ऑन करा, हातात धरा, तुम्हाला शॉक लागत नाही. तुमच्याकडे सेल असेल, सेलला वायर लावा, एक छोटासा बल्ब असते माहिती आहे ना तुम्हाला, तो बल्ब लावा, जे काही टॉर्चमध्ये असते, हात लावा, तुम्हाला शॉक लागत नाही, सहन करण्याची शक्ती आहे तेवढी तुमच्याकडे. ठीक आहे, म्हणजे करंटचा लूप तयार होतोय. आता राईट हँड रूल काय सांगतं? जर तुम्ही जर आधीचा चॅप्टर शिकला असेल तर खूप छान समजेल. जर करंट तुमचा एखाद्या कंडक्टरमधून, हा कंडक्टर 1 आहे, याच्यामधून करंट फ्लो होतो खालून वर, तर त्यावेळेस राईट हँड रूलनुसार तुमचा स्ट्रेच थंब करायचंय करंटच्या दिशेने, करंटची जी दिशा आहे तिकडे. आणि 4 बोटं ही तुम्हाला कर करायची आहे सर्क्युलर पाथमध्ये. म्हणजे तुम्हाला असे दिसतील, हे माझे बोटं असे करायचे. बघा बघा कसे येतात, ही दिशा अशी, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड अशी आली. कळतं का भावा? लक्षात आलं? म्हणजे खरं जर पाहिलं, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द इलेक्ट्रिक करंटमध्ये असं शिकवलं होतं मी. करंट आणि मॅग्नेटिक फील्ड हे एक दुसऱ्याचे पार्टनर आहेत. जसं की मिया बीबी, लैला मजनू, GF BF, माहिती आहे ना, तसं पार्टनर येते. करंट फ्लो झाला म्हणजे मॅग्नेटिक फील्ड तयार होतं आहे. तुम्हाला ओरिजिन कळालं का? की आपण जे म्हणतो का असं की बाबा एक मॅग्नेट असतं, त्या मॅग्नेटमध्ये आत एक नॉर्थ असतं, एक साऊथ पोल असतो. तर हे असं काही नाही आहे. ते आहे कसं? तर ॲटमपासून ती वस्तू बनलेली आहे, सबस्टन्स. आणि तो ॲटममध्ये न्यूक्लियस, इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होतात, इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व झाल्यामुळे करंट फ्लो होत असतो आणि करंटमुळे मॅग्नेटिक फील्ड तयार होते. तर असं बार मॅग्नेटमध्ये नॉर्थ साऊथ काही इंटरनल नसतं, तर करंटचा लूप असतो भावात. जेव्हा जेव्हा करंटचा लूप जर तुमच्याकडे हा अँटी क्लॉकवाईज आहे, समजा हे अँटी क्लॉकवाईज आहे, तर तुम्हाला नॉर्थ वाटायला लागतं. आणि जर क्लॉकवाईज घडीची दिशा बघा, तर तुम्हाला साऊथ वाटायला लागतं. असं ॲक्च्युली असं एक लिहिलेलं आहे, मोनोपोल डू नॉट एक्झिस्ट. मोनोपोल कधीही एक्झिस्ट नसतात, म्हणजे सिंगल नसते. आता मला सांगा, 2 गोष्टी आहेत, डाय म्हणजे 2 डायपोल, मग त्याला वेगळं करता यायला पाहिजे होतं की नाही?
पण आपण वेगळं नाही करू शकत. दोन पोलला किती मॅग्नेट छोटं करा, नॉर्थ साऊथ असं किती छोटं करा, हे का बरं, असं का बरं असेल? त्याचं कारण आहे की या ठिकाणी हे कोणतेही पोल नसून नॉर्थ पोल हे करंटचा लूप आहेत. म्हणजे इकडे तुम्हाला नॉर्थ दिसेल, अँटी क्लॉकवाईज करंट असेल, तर क्लॉकवाईज असेल तर तुम्हाला साऊथ पोल दिसतील. लक्षात आलं का? मग सर तरी दोन पोल वेगळे करता येतात, जसं लय लांबजीनं वेगळं करू शकतो आपण. मी या बीबी तलाक घेतला, वेगळे केलं सर डिवोर्स घेऊन, करता येतं. तसं हे नाही काय करतायत, नाही करतात. त्याचं कारण सांगतो. हे एक सिंगल करंटचा लूप आहे. माझ्या प्रश्नाचं उत्तर कॉमेंटमध्ये द्या. याच्या आधीच्या पण व्हिडिओमध्ये विचारलं होतं मी. ठीक आहे, मला सांगा, याला फ्रंट साईड म्हणा आणि बॅक साईड आहे. तुम्हाला कोणती साईड दिसते? तुम्ही म्हणले की फ्रंट, पण मी म्हटलं यार मला तर ब्लॅक दिसून, म्हणजे बॅक साईड दिसून राहिली. बघा खोटं वाटते, दिसते बॅक. तुम्हाला काय दिसली? फ्रंट. मला काय दिसते? बॅक. तुम्हाला बॅक दिसली, तुम्हाला फ्रंट दिसते. तसं इकडे जर तुम्हाला नॉर्थ दिसत असेल, पण या बोर्डाच्या पाठीमागे जर गेलो तुम्हाला साऊथ दिसेल. कळालं का? जर हे साऊथ दिसत असेल तर हिच्या बॅक साईडने गेलं तर याला नॉर्थ दिसेल. म्हणजे ते एकच करंटचा लूप आहे, म्हणून त्याला आपण वेगळं करू शकत नाही. म्हणून नॉर्थ आणि साऊथ पोल डू नॉट एक्झिस्ट असं म्हटलेलं आहे. लक्षात आलं का? आता इथे बघा, नॉर्थ पासून राईट हँड रूल करायचा. मॅग्नेटिक फील्डचं जे सॉरी हे करंटचं डायरेक्शन आहे. करंटचं डायरेक्शन 4 बोटं आणि ज्या दिशेने माझा अंगठा येतो, थंब येतो, ते आहे मॅग्नेटिक फील्ड. बघा दिसते, लक्षात येतं. म्हणजे इथं मॅग्नेटिक फील्ड वर येते, म्हणजे नॉर्थ पासून मॅग्नेटिक फील्ड निघते बाहेर, असा त्याचा अर्थ आहे. आणि साऊथमध्ये बघा आत जाते गेले. बघा माझे 4 बोटं आत आहेत, आत गेले. 4 बोटं आत आहेत, गेल्या. थमात गेलं, म्हणून साऊथमध्ये एंड होते. पण हे आउटसाईडला, मी याची प्रॉपर्टी सुद्धा शिकवल्या आहेत, तुमच्या लक्षात असेल. मला इथं बेसिक शिकवायचं सांगितलं म्हणून शिकवतोय. म्हणजे ही मॅग्नेटिक फील्ड नॉर्थ करून साऊथकडे जात असते, आउटसाईडला, आउट साईडला. पण इनसाईडला जर विचारलं तर साऊथ टू नॉर्थ हा लूप आहे. जसं की इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये चार्जचा लूप नव्हता, पॉझिटिव्ह पासून निगेटिव्ह पर्यंत इलेक्ट्रिक फील्ड जात आहे. हे पॉझिटिव्ह चार्ज जर असता, इथे एक निगेटिव्ह असता, तर पॉझिटिव्ह ते निगेटिव्ह, पॉझिटिव्हला स्टार्ट होते, निगेटिव्हला एंड होते, पॉझिटिव्हला स्टार्ट होते, निगेटिव्हला एंड होते. ह्या लूप नाही आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये चार्ज बाबतीत, पण इथे हा लूप आहे, पॉझिटिव्ह ते निगेटिव्ह नाही, नॉर्थ टू साऊथ. आता याचं मी फील आणून देतो. बघा हे होतं काय, तुम्हाला म्हटलं भाऊ ही जी साईड दिसते ही तुमची आहे साऊथ. साऊथ आहे म्हणजे क्लॉकवाईज करंट फ्लो आहे. साऊथ म्हणजे क्लॉकवाईज करंट फ्लो होणे. आणि ही कोणती असेल? मग नॉर्थ असेल ही. आता बघा मला सांगा, मी साऊथमधून मॅग्नेटिक फील्ड आत चालली, पण बाहेर मी जर इकडनं पाहत असेल तर मला बाहेर येताना दिसते. कळतं ना? वाटलंच तर हे बघा, हे साऊथ आहे, साऊथमधून आत. आता मी आत टाकतोय, हा हे तुमच्याकडे नॉर्थ आहे, मी म्हणतोय आत चालली, तुम्ही म्हणसाल सर बाहेर यायली. बघा हा एक सिंगल करंटचा लूप आहे, हे कळतं ना तुम्हाला? सिंगल. मी म्हटलं आत चालली, माझ्याकडनं तर आत टाकतोय ना मी या होलमध्ये, तुम्ही म्हणसाल सर बाहेर येते. म्हणजे एकच पोल आहे तो, साऊथ आणि नॉर्थ हे वेगळे पोल नसून हे करंटचा लूप आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्याला वाटलं की साऊथमधून इलेक्ट्रिक फील्ड मॅग्नेटिक फील्ड आत जाते, तर साऊथवाल्यांना तिकडे साऊथ दिसते ना, मला इकडे नॉर्थ असेल तर तुम्हाला साऊथ दिसेल, साऊथ असेल तर नॉर्थ दिसेल. आता मी साऊथ म्हणतोय, तुमच्याकडे नॉर्थ आहे, माझ्याकडनं साऊथ आहे म्हणजे आत चालली. बघा इनसाईड जाते इलेक्ट्रिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड, तुमच्याकडने बाहेर येते. म्हणजे मी साऊथ आहे तर तुम्ही नॉर्थ आहात. आता तुम्ही समजा फॉर एक्झाम्पल आत चालली, तुम्हाला वाटतं आत चालली, मला वाटेल बाहेर यायली. बघा मी इकडनं बघतो तो बाहेर यायली, मला असं वाटतंय. कळतं का? म्हणजे तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असेल की मोनोपोल नसून हे करंटचा लूप आहे आणि त्या लूपमध्ये करंट फ्लो कसा होतो, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, त्याच्यावरून तुम्ही साऊथ आणि नॉर्थ पोल ठरवत असतात. ते अत्यंत बेसिक होतं. मला असं वाटतं की या बेसिकचा सन्मान करून म्हणजे तुम्हाला समोर न्यावं अशी माझी अपेक्षा आहे. अच्छा, आता माझ्याकडे एक प्रश्न आहे. काय आहे? ऑब्टेन एक्सप्रेशन फॉर ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन रोटेटिंग अबाउट द न्यूक्लियस इन ॲटम. ठीक आहे, तुमचा हा इलेक्ट्रॉन क्लॉकवाईज फिरतो, दिसते का भाऊ? इथे टेक्स्टबुक ओपन करा, क्लॉकवाईज फिरतो तर करंट अँटी क्लॉकवाईज असतं. ठीक आहे, सर्क्युलर पद्धतीने रेडियस आर आहे. जर करंटची दिशा जी असेल, हा आता लूप असा आहे, करंट असा आहे, असं कळतं का? हे बघा माझ्याकडनं असं बोर्डाकडे चाललो, बोर्डाकडून इकडनं येतो, तर हे जे ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंटम आहे तो वर येतोय.
करंटची दिशा, आणि तिच्या इलेक्ट्रॉनची दिशा म्हणजे अँग्युलर मोमेंटम, एल म्हणजे अँग्युलर मोमेंटम. ती बघा इलेक्ट्रॉनची दिशेत अँग्युलर मोमेंटम राईट हँड रूल इस्तेमाल करून, आणि करंटची जी काही करंट आहे त्या करंटला असं करा, जी दिशा थंबची दिसेल ती ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट आहे. मी तुम्हाला इथं 1 बाय 1 मस्तपैकी इक्वेशन लिहून देतोय. मला सांगा हे ऑर्बिटल मोमेंटम काढायचं आपल्याला. फॉर्म्युला काय शिकलो, I × A. हे कुठे शिकलो बरं, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द इलेक्ट्रिक करंट. बस तुम्ही इथं यम असं लिहिलं असेल है ना, ऑर्बिटल I × A. आता इथं म्यू लिहिलं असेल, म्यू IA, राईट आहे ना बेटा, असं लिहिलं असेल, बस म्यू शब्द वापरला असेल. मला असं वाटतं हे माहिती आहे तुम्हाला, हे बेसिक. चला मग आता मला सांगा इथे कोण मोशन करतंय, इलेक्ट्रॉन. आता इलेक्ट्रॉनची जी काही स्पीड आहे, स्पीडचा फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन टाइम. ठीक आहे, लक्षात येतात. मग व्ही डिस्टन्स कोणता आहे बरं, सर्कम्फरन्स ऑफ सर्कल म्हणजे 2πr डिवाइड बाय टाइमला एक कम्प्लीट रिव्हॉल्यूशन, तर कॅपिटल टी लिहा. चालेल. म्हणजे तुम्हाला इथं स्पीडचा फॉर्म्युला कसा आला कळाला असेल. हे जे इलेक्ट्रॉनची स्पीड आहे ती आहे 2πr डिवाइड बाय एक कम्प्लीट रिव्हॉल्यूशन घेणे म्हणजे पिरियड म्हणतो आपण त्याला. बरं मला सांगा इलेक्ट्रॉन फ्लो झाल्यामुळं काय झालं बरं तयार, करंट इलेक्ट्रॉनच्या उलट्या अपोजिट दिशेने असतो. म्हणून करंटचा फॉर्म्युला चार्ज अपॉन टाइम एक कम्प्लीट रिव्हॉल्यूशन होण्यासाठी. मला वाटते टीचा फॉर्म्युला माझ्याकडे असं लिहिता येतं, पिरियड तुम्ही जर लिहिला असेल रोटेशन आहे 2π/ω, राईट आहे. चला या इक्वेशनला 1 म्हणू आपण, याला खरं पाहिलं तर 1 म्हणायला पाहिजे, याला 2 म्हणू आपण. पुट इक्वेशन 2 म्हणू, पुट इक्वेशन 2. चला करंट ई बघा इथं 2π/ω डिवाइडचा डिवाइड न्यूमॉनिटर गेला E⍵ 2π. पण रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी अँग्युलर व्हेलॉसिटी V = R⍵ असा आहे माझ्याकडे. तर मला ओमेगा जर पाहिजे असेल तर V/R लिहिता येईल. समजतं ना, हे जास्त घाबरू नका. हे पहिला चॅप्टर मधले फॉर्म्युले आले, रोटेशनल डायनामिक्स जो चॅप्टर आहे तिथून है ना. हा फॉर्म्युला आला, हे तर सिंपल फॉर्म्युला आहे. हा पिरियडचा फॉर्म्युला तिथून आला. तर घाबरू नका, माझ्यासोबत हळूहळू करा, प्रयत्न करणं आपलं काम आहे. E/2π ओमेगाची व्हॅल्यू V/R आहे, V/R राईट आहे. ओके, वाटल्यास इथल्या ओमेगा = V/R. कुठून आलं तर माहीत पाहिजे, राईट आहे. हा करंट आहे, पण मला ह्या व्हॅल्यू सगळ्या पुट इक्वेशन 1 मध्ये करायच्या. कळेल तुम्हाला, पुट इक्वेशन 1 करायचं आहे. ओके चला, माझ्याकडे इक्वेशन 1 आहे आणि ए इज द एरिया. एरिया करण्याचा सर्कलचा पायर स्क्वेअर, सगळ्यांना माहिती आहे एरियाचा फॉर्म्युला पायर स्क्वेअर. पुट करू आता इक्वेशन 1 मध्ये सगळं काही. एम ऑर्बिटल मोमेंटम काढायचं आपल्याला है ना. ओके, इथे आयची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे EV/2πr आणि एरियाचा पायर स्क्वेअर. बघा हिच्यात आयची व्हॅल्यू EV/2πr, एरिया आहे पायर स्क्वेअर. मला असं वाटतं की पाय कॅन्सल करू सर, एक आर कॅन्सल करू, तर एम ऑर्बिटल आपल्याला फॉर्म्युला भेटला आहे EV/R/2. असा प्रश्न शो दॅट म्हणून येऊ शकतो. शो दॅट मॅग्नेटिक ऑर्बिटल मोमेंट इज इक्वल टू EV/R/2 किंवा ईच्या जागी कधी कधी क्यू यूज करू शकतात. क्यू इज द चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे ना, म्हणून घाबरू नका. कधी कधी इथं कॅपिटल आर पण लिहू शकतात, ते डिपेंड करतात तुम्हाला सिम्बॉल कोणते दिले. पण हा बेसिक फॉर्म्युला 2 मार्कासाठी एवढा प्रश्न येऊ शकतो, सर थेरी काय लिहावी, तर थेरी लिहू शकतात इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व अराउंड द clockwise direction and conventional current flow in the anti-clockwise direction. The radius of the orbital is R. The magnetic moment, angular momentum opposite direction आहे. दिसतं असं लिहायचं, जास्त काय म्हणजे गोंधळात पडू नका. ठीक आहे, जायचं असेल समोर अशी अपेक्षा व्यक्त करतो. आता बघा, हा झाला इथपर्यंत एक डेरिव्हेशन येतं. याच्या समोर 3 मार्काला प्रश्न येऊ शकतो. आता मला अँग्युलर मोमेंटमच्या फॉर्ममध्ये पाहिजे, तर अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला mv/r असं, मास ऑफ द इलेक्ट्रॉन. हा m इज द मास ऑफ द इलेक्ट्रॉन. हा कुठून आला बरं फॉर्म्युला, हा आहे स्ट्रक्चर ऑफ ॲटम अँड न्यूक्लिआय. एक बोर्स नावाची थिअरी आहे. रुदरफोर्ड नावा ऐकला असेल, बोर्स नावाचे सायंटिस्ट होते, त्यांनी मॉडेल आणलं होतं, तिथून फॉर्म्युला आला. घाबरू नका, हा पहिल्या चॅप्टरमध्ये सुद्धा I⍵ असं लिहिलं असेल बघा,
आय इंटू ओमेगा असं पण लिहिलं असेल. आय मोमेंट ऑफ इनर्शिया, मास इंटू डिस्टन्सचा स्क्वेअर मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आहे. ओमेगा आपण इथं लिहिलेला आहे म्हणून एल इज इक्वल टू बघा एम आर स्क्वेअर. इथं ओमेगाची व्हॅल्यू आहे व्ही अपॉन आर. आर आर कॅन्सल झालं, एम व्ही आर आलं बघा, एम व्ही आर बघा, एम व्ही आर असंही म्हणू शकता. ठीक आहे, हे बेसिक आहे. हे बेसिक माहिती पाहिजे असते. आता भरपूर मुलं हे कुठून फॉर्म्युला आला डोक्यातच येत नाही, कसं येईल भाऊ तुला हे माहीतच नाही ना. म्हणून नसेल माहिती तर नोट डाऊन करा, लक्षात ठेवा. होतं हळूहळू प्रॅक्टिस करून करून होत असतात. चला सर मी इथे पण बनवू शकतो का? हो मला वाटतं की इथे पण मी बनवू शकतो. आता मी हे सगळं मिटवतोय, स्क्रीनशॉट काढा. ठीक आहे, ही पीपीटी नसेल, ही पीपीटी फ्री पीपीटी भेटते तुम्हाला PGMN ॲपवर. ठीक आहे, PGMN जे आपलं ॲप आहे तिथे तुम्हाला हे सगळं काही भेटतं. चला आता आपल्याला टाकायचं एम ऑर्बिटल बघा. आता इथे होईल मला E/2 मास ऑफ इलेक्ट्रॉन. इथं होईल फक्त एमने बघा MVR. हे लक्षात येतं का बघा बरं. या इक्वेशनमध्ये फरक काय, मी मल्टिप्लाय डिवाइड ME केलं बघा ना. इथं करा बरं बघा, ME कॅन्सल, EVR/2 भेटल. हे M इज द मास ऑफ इलेक्ट्रॉन. पण हा L भेटला सर, मग M ऑर्बिटल हा भेटेल आपल्याला E/2 मास ऑफ इलेक्ट्रॉन आणि हा अँग्युलर मोमेंटम आहे. समजतात? मला वाटतं हे तुमच्या लक्षात येत असावं असं अपेक्षा आहेत आणि हे इक्वेशन्स कळालं पण असेल. ठीक आहे, जर याला कोणाला असे लिहायची इच्छा असेल की व्हेक्टर फॉर्ममध्ये, तर MO लिहितो. ओ म्हणजे ऑर्बिटलच झालं. व्हेक्टर फॉर्ममध्ये तिथं मायनस साईन येईल. कसं काय येईल ते समजून सांगतो. मास ऑफ इलेक्ट्रॉन ही स्केलर आहे आणि हा व्हेक्टर आहे. कारण की यमचं डायरेक्शन बघा, करंटची दिशा जी आहे ती 4 बोटं करायची, थंब जिकडे येईल तिकडे यम येईल आणि त्याच्या विरुद्ध दिशेने यल आहे इलेक्ट्रॉनच्या दिशेने. हे विरुद्ध आहे बघा, एक खाली एक वर आहे म्हणून इथं मी मायनस साईन लिहिलं. तर मायनस साईन्स इंडिकेट दॅट M अँड L इज अपोजिट डायरेक्टेड असं तुम्ही शब्द वापरू शकता. ठीक आहे, चला आणखीन आपल्याला आता बोस मॅग्नेटॉन नावाचा कॉन्सेप्ट शिकायचा आहे आणि त्याच्यासाठी याच Lची व्हॅल्यू कुठं शिकणार आहे आपण, हे स्ट्रक्चर ऑफ ॲटम अँड न्यूक्लिआय NH/2π. N इज द प्रिन्सिपल क्वांटम नंबर, म्हणजे कोणत्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन आहे. याचे प्लँक्स नावाचे सायंटिस्ट आहे, त्यांची व्हॅल्यू आहे 6.63 × 10⁻34 जूल सेकंड. 2π कॉन्स्टंट आहे. ही बोस थिअरी आहे, तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. जर या इक्वेशनमध्ये नाव देऊ का याला, काहीतरी याला नाव देऊ सर 1 2 हे झालं 3. हा चौथ्या इक्वेशनमध्ये पुटअप करू बघा. फोर्थ इक्वेशन, पुट इक्वेशन 4 असं म्हणतो, पुट इक्वेशन 4. चला M ऑर्बिटल, ठीक आहे, M ऑर्बिटल इज इक्वल टू E/2 मास ऑफ इलेक्ट्रॉन NH/2π. समजतात? तर M ऑर्बिटल इज इक्वल टू NEH डिवाइडेड बाय 2 to the 4π मास ऑफ इलेक्ट्रॉन. ठीक आहे, समजता? पण जर फर्स्ट ऑर्बिटमध्ये जर इलेक्ट्रॉन असेल तुमचा, म्हणजे ऑर्बिट असतात पहिलं दुसरं तिसरं, तसं जर असेल तर ह्याच फॉर्म्युला तुम्ही लिहू शकता EH डिवाइड बाय 4π ME आणि याला तुम्ही बोस मॅग्नेटॉन म्हणू शकता. बोर मॅग्नेटॉन असं म्हणू शकता. कळालं का? आणि या बोस मॅग्नेटॉनची व्हॅल्यू जर काढली, बोस मॅग्नेटॉनचं जर व्हॅल्यू काढली तर 9.274 10⁻24 एम्पियर मीटर स्क्वेअर. तुम्हाला जर पाहायचं असेल करून तर पाहू शकता. ईची व्हॅल्यू 1.6 × 10⁻19, याची व्हॅल्यू 6.63 × 10⁻34 जूल सेकंड. मास ऑफ इलेक्ट्रॉन 9.1 × 10⁻31. ह्या सगळ्या जर व्हॅल्यू ठेवल्या तर तुम्हाला ही व्हॅल्यू भेटेल, कारण की ही कॉन्स्टंट आहे. सगळ्या व्हॅल्यू ह्या ज्या काय आहेत ह्या कॉन्स्टंट आहेत, तुम्ही त्या करू शकता. ठीक आहे, हे डेरिव्हेशन्स आहेत. खरं डेरिव्हेशन तिसऱ्या इक्वेशनपर्यंत 2 मार्काला येऊ शकतं, नंतर तुम्हाला पूर्ण लिहायचं तर 3 मार्काला सुद्धा येऊ शकतं. ठीक आहे, चला एक कळाला असेल अपेक्षा व्यक्त करतो.
कॅल्क्युलेट द गायरोमॅग्नेटिक रेशो. इच्छातूनच एक कॉन्सेप्ट मला शिकवायचा आहे जो की तुमच्याकडे यम ऑर्बिटल हेच क्वेश्चन्स आहे, कंटिन्यू करतोय. E/2 मास ऑफ इलेक्ट्रॉन इंटू एल होतं. जर यम ऑर्बिटल डिवाइड बाय एल इज इक्वल टू E/2 मास ऑफ इलेक्ट्रॉन, यालाच गायरोमॅग्नेटिक रेशो असं म्हणतात. ह्याची काय GY है ना, गायरोमॅग्नेटिक रेशो आर लेतो, GR म्हणजे हाच गायरोमॅग्नेटिक रेशो आहे. ठीक आहे, गायरोमॅग्नेटिक रेशो पूर्ण वर्ष गायरोमॅग्नेटिक रेशो असं म्हणू शकता तुम्ही. ठीक आहे, ओके. आता याच्या व्हॅल्यू आपल्याला काढायच्या आहेत. हाच क्वेश्चन आहे, तोच आहे. म्हणजे गायरोमॅग्नेटिक रेशो म्हणजेच E/2 मास ऑफ इलेक्ट्रॉन. आता ईची जी व्हॅल्यू आहे बघा, GR लिहितो म्हणजे गायरोमॅग्नेटिक रेशो. ईची व्हॅल्यू सगळ्यांना पाठ असली पाहिजे, ही लिहायची गरजच नाही आहे. 1.6 10⁻⁻19 डिवायडेड बाय 2 मास ऑफ इलेक्ट्रॉन 9.1 इंटू 10⁻31. यांचं कॅल्क्युलेशन्स केलं तर 8.8 10⁻10 है ना कुलम पर केजी. तुम्ही युनिट हे कसं काय लक्षात ठेवतात बघा, चार्ज असतं ना ते कुलम युनिट आहे, डिवाइड बाय मास. दोनदा ते युनिट नाही, मासचं युनिट केजी आहे. तर ही व्हॅल्यू लक्षात राहू द्या. हे काही कॉन्स्टंट व्हॅल्यू आहेत. मला अशी अपेक्षा आहे की सगळ्यांना व्हॅल्यू येत असावीत. ठीक आहे, कोणालाही येणार नाही असं होता कामा नाही. मला वाटतं की हे जे काही क्वेश्चन्स आहेत हा तुम्ही ट्राय करायला पाहिजे आणि सगळ्यांना येईल अशी अपेक्षा पण व्यक्त करायला पाहिजे. ठीक आहे, चला हा सॉल्व करण्याचा ट्राय करा. डोंट क्राय भाऊ, ट्राय म्हणलं मी, फक्त ट्राय म्हणलं. ठीक आहे ना. इलेक्ट्रॉन इन एन ॲटम बघा, सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. अपेक्षा व्यक्त करतो हा सगळ्यांना क्वेश्चन येईलच. नसेल येत तर मी देतोच करून. ट्राय केलं असेल, चला समोर. इलेक्ट्रॉन इन ॲटम रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस इन सर्क्युलर ऑर्बिट रेडियस. बोर्डामध्ये गिव्हन असा डेटा लिहायचा. काय लिहायचा? गिव्हन डेटा लिहायचा. आता काय दिलेलं आहे? पहिल्यांदा रेडियस किती दिलेलं आहे? 5.3 आहे का, 10⁻⁻11 मीटर. विथ द स्पीड v इज इक्वल टू 2 इंटू 10⁻6 मीटर पर सेकंड. फाइंड द रिझल्टंट ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट अँड अँग्युलर मोमेंटम. दोन गोष्टी दिलेल्या आहेत. रिझल्टंट ऑर्बिटल म्हणजे MO काढायचे नंबर 1, आणि नंतर काय काढायचं? अँग्युलर मोमेंटम म्हणजे L काढायचं. असं काढायचं. मला वाटतं सगळ्यांनाच हा क्वेश्चनचं उत्तर यावं अशी मला अपेक्षा आहे. मला वाटतं यम आहे, मास माहिती आहे. हां चला, मग यम ऑर्बिटल जे आहे EV/2 हे कशामुळे ठेवलं बरं? ई म्हणजे चार्ज माहिती आहे, व्ही दिलेलं होतं, आर दिलेलं आहे, म्हणून हाच फॉर्म्युला यूज करा ना. कशाला दुसरीकडे जात आहे? ई चार्ज आहे 1.6 इंटू 10⁻⁻19. व्ही किती दिलं भाऊ? 2 इंटू 10⁻6 आहे. आर किती आहे? 5.3 इंटू 10⁻11 आहे, डिवाइड बाय 2. मला वाटतं की खूप सोपं कॅल्क्युलेशन दिसत आहेत मला तरी. हा 2 कॅन्सल झाला आणि यम ऑर्बिटल इथं घेऊ आपण. यम ऑर्बिटल इज इक्वल टू सरळ दोघांचा मल्टिप्लिकेशन दिसते, बाकी काय आहे है ना. तर 5.3 आणि इथे 1.6 मल्टिप्लिकेशन. 16 48 4 16 आणि हे 84 म्हणजे 8 पॉईंट असं उत्तर यायला पाहिजे होतं. 8.48 है ना. आता बघा इथे काय होतं ते, हे झाले 30 मधून 6 गेले, 24 राहतील ना. 10⁻24 राईट आहे. काही टेन्शन तर नाही भाऊ, राईट आलं. हेच एका तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एकदा चेक करा उत्तर बरोबर आहे का. यस करेक्ट आहे है ना, माझं तर करेक्ट आहे. तिच्यात उत्तर चेक करत चला की उत्तर बरोबर आले का. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन होता सर अँग्युलर मोमेंटम. मला वाटतं वेगळंच मार्कर वापरायला पाहिजे. इथं सेकंड, हे सेकंड आहे, हे फर्स्ट तुम्ही इथं कॅल्क्युलेट केलं. L इज इक्वल टू MVR राईट आहे. चला L मास किती दिलेलं आहे? 9.1 इंटू 10⁻31. हे पाठ असलं पाहिजे मास. V किती दिलं सर? 2 इंटू 10⁻6 दिलं.
आणि आर काय दिलं 5.3 10⁻⁻11. काय करता भावा? चला सिंपल होतं. या ठिकाणी या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून घेऊ. 9.1 आणि 5.3. 3 1 3 3 9 27 राईट आहे. 5 1 5 5 9 45. ठीक आहे. हे 3 हे झाले 12. 7 आणि 1 8 है ना, आणि 4. याला आता 2ने पुन्हा मल्टिप्लाय करायचं होतं. हे तर सोपं आहे. 4 हे 16 हे 8 आणि 9 96 आलं है ना. पॉईंट कुठे येईल? 2 सोडून, म्हणजे 96 पॉईंट बरोबर आहे 46. आणि इथे पॉवर नीट लक्षात घ्या. 31 आणि 11 42 होतील का? 42 मधून 6 गेले. 42 मधून 6 गेले. ठीक आहे. 12तून 6 गेले 6. येतील 36 -36. ठीक आहे. इथे येईल kg m/s. ठीक आहे. kg याचं लिहिलं m/s. करेक्ट आहे का? है ना. याचे kg युनिट आहे, हा m/s आहे. मीटर स्क्वेअर येईल इथं, मीटर स्क्वेअर येईल. ठीक आहे. पॉईंट शिफ्टिंग पण करू शकता. 9.6 1ने मी शिफ्ट केला तर पॉवर -35 kg m/s असं यायला पाहिजे होतं. 3 मार्कासाठी प्रश्न येऊ शकतो भावा. हा 3 मार्कासाठी तुम्ही एलिजिबल आहात अशी अपेक्षा व्यक्त करतो. मार्क सांगतो. याला अर्धा मार्क आहे. व्हॅल्यू पुटअप केली, गिवन डेटातले अर्धा मार्क. आन्सर लिहिलं प्रॉपर म्हणजे अर्धा मार्क. 3 मार्कासाठी प्रश्न कसा येतो? फॉर्म्युला पुन्हा अर्धा मार्क, गिवन डेटा पुटअप केला अर्धा मार्क, आन्सर विथ प्रॉपर युनिट अर्धा मार्क. 3 मार्कासाठी न्यूमेरिकल आहे. नोट डाऊन करसाल अशी अपेक्षा व्यक्त करतोय. ठीक आहे. चला, काही डेफिनेशन्स आहेत. मॅग्नेटायझेशन्स करणं म्हणजे काय असतात थोडक्यात आधी मी समजून सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल मला काय बोलायचं ते. ठीक आहे. आधी समजून सांगतोय. सिंपल आहे. काय काम करा. एक समजा तुम्ही टाचणी घ्यायची. टाचणी म्हणजे त्या टाचणीवर मॅग्नेटला असं घासा. असं ती टाचणी दुसऱ्या टाचणीला चिटकून बघा. बघा चिटकेल की नाही? खरं चिटकेल. चेक करा. म्हणजे त्या टाचणीचं आपण मॅग्नेटायझेशन्स केलेत. जे डायपोल मोमेंट असतात ते काय असतात? समजा मी एक एवढी वस्तू घेतली अशी, त्याच्या डायपोल म्हणजे माहितीत ना, डायपोल असे आहेत, काही 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 असे आहेत. मग मी काय केलं? एक मॅग्नेट घेतला. हिच्या डायपोल एक टाचणीमध्ये एक मॅग्नेट घेतला आणि तिच्यावर मॅग्नेटिक फील्ड आपण अशी केली. ठीक आहे. कळतं ना? काय केलं ते लक्षात आलं? आपण काय केलं? हे डायपोल आहेत. एक मॅग्नेटिक फील्ड तिच्यावर घेतली. मॅग्नेटिक फील्ड जर घेतली तर मॅग्नेटायझेशन्स होत असतं. म्हणजे इथं मॅग्नेटायझेशन्स होणार आहे. आता मला वाटतं इथं घेऊ नये आपण, हिच्यावर जिच्यावर केलं त्याच्यावर घेऊ. ठीक आहे. मी काय केलं? आता हीच गोष्ट इथे घेतली आणि त्याचे डायपोल एकत्र आले तर रिझल्टंट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट भेटतं. म्हणजे मी काय केलं होतं की हिच्यावर मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केल्यामुळे ते डायपोल अलाइन होतात. आता डायपोल कसे असतात मी तर जाऊन दाखवू शकत नाही ना. हिच्यात डायपोल असतात असे, पण याचा रिझल्टंट मॅग्नेटिक मोमेंटम नसतो, 0 होतो. एक दुसऱ्याला कॅन्सल करतात. ते आपण पॅरा फेरोमॅग्नेटिक मध्ये शिकणार. पण इथे काय केलं मी? जसं मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलं, डायपोल अलाइन झाले मॅग्नेटिक फील्डच्या दिशेने. ही मॅग्नेटिक फील्डची दिशा आहे बघा, लेफ्ट कडून राईट कडे. तसे डायपोल अलाइन होतात आणि त्याचा रिझल्टंट मोमेंटम दिसतो. आणि म्हणून ते अट्रॅक्ट रिपेल काय जे करत असतील ते करत असतील. भाषा कळत असेल माझा. म्हणजे तुमचा एरिया हे व्हॉल्यूम किती आहे, याच्यात किती डायपोल्स आहेत याच्यावर पण अवलंबून आहे. म्हणून आपल्याकडे प्रश्न आलेला आहे डिफाईन द मॅग्नेटायझेशन. म्हणजे एखाद्या मटेरियल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केल्यावर त्याच्यामध्ये किती मॅग्नेटायझेशन आलं, किती मॅग्नेट सारखं बिहेव करत आहे ती वस्तू, त्याला मॅग्नेटायझेशन म्हणायचं. म्हणजे कळालं असेल. त्याचं SI युनिट का असतं, डायमेन्शन का असतं, सगळं शिकू. बघा मॅग्नेटायझेशनचा सिम्बॉल काही लोक I, काही लोक M वापरतात. तुमच्या पुस्तकात जे असेल ते वापरा. माझं काही मत नाही आहे भावात. ठीक आहे ना? तुम्हाला जे असेल ते. ठीक आहे. M ने वापरलेलं आहे. तर काय म्हणतं? नेट मॅग्नेटिक मोमेंटम.
नेट मॅग्नेटिक मोमेंटम पर युनिट व्हॅल्यूम, म्हणजे एवढ्या व्हॅल्यूममध्ये किती डायपोल आहेत आणि ते किती मॅग्नेटायझेशन झालं, नेट मॅग्नेटिक मोमेंटम किती अलाइन झाले अलॉंग द मॅग्नेटिक फील्ड, तेव्हा त्याचं मॅग्नेटायझेशन होतं. म्हणून नेट मॅग्नेटिक मोमेंट पण म्हणू शकता तुम्ही. टू म्हणजे डिवायडेड व्हॅल्यूम ऑफ द मटेरियल, त्यालाच मॅग्नेटायझेशन असं म्हणतात. आता याचा एम नेट म्हणजेच काय हो, एम नेट म्हणजे आय इंटू ए. आता आय म्हणजे करंटचं युनिट काय बरं, अँपियर. एरियाचं काय, मीटर स्क्वेअर. लक्षात येतं का, लक्षात येतात. म्हणजे याचं एसआय युनिट जर आपण काढलं, याचं एसआय युनिट बघा किती 2 मार्कासाठी फेमस क्वेश्चन आहे बरं. हा बघा ना, 13ला 15ला 18ला 22 23 24 कंटिन्यू प्रश्न विचारतात त्याच्यावर, किंवा न्यूमेरिकल तरी असतं. म्हणून याचं एसआय युनिट आहे अँपियर मीटर स्क्वेअर. व्हॅल्यूमचं युनिट ऐकलं का, क्युबिक मीटर. लेंथ इंटू ब्रीथ इंटू हाईट. लेंथचं युनिट मीटर, ब्रीथचं मीटर है ना. मग मीटर कॅन्सल, म्हणून अँपियर पर मीटर हे त्याचं एसआय युनिट आहे. कोणाला जर डायमेन्शन्स पाहिजे असेल, मॅग्नेटायझेशनचं सिम्बॉल एम इस्तेमाल केला. एम नेट इज द मॅग्नेटिक डायपोल मोमेंटम आहे है ना. चला या ठिकाणी मास तर नाही आहे 0, लेंथ आहे पण खाली आहे म्हणून -1, टाईम पण नाही आहे आणि हा अँपियर 1 आहे. समजलं का. काही लोक फक्त ऑरमध्ये असं पण लिहू शकता का, हो L-1 A1 चालेल, असं बिन चालेल. ठीक आहे. 2 मार्कासाठी प्रश्न आहे, 1 मार्काची डेफिनेशन आहे. सरळ डायमेन्शन अर्धा मार्काचं आहेत, युनिट आणि डायमेन्शन अर्धा मार्क. 2 मार्कासाठी प्रश्न येतो असा. ठीक आहे. फेमस क्वेश्चन्स आहे. व्हॉट इज द मॅग्नेटिक इंटेन्सिटी अँड मॅग्नेटिक सस्पेबिलिटी. ठीक आहे. चला, मॅग्नेटिक इंटेन्सिटी म्हणजे काय. इंटेन्सिटी म्हणजे मॅग्नेटिक फील्ड खूप जवळजवळ असणे, जास्त असतील म्हणून इंटेन्सिटी वाढली असं आपण म्हणतो, पण आपल्या रेशोच्या फॉर्ममध्ये बघायचं. स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड किती आहेत, म्हणजे आता इथं मला सांगा स्ट्रेंथ कुठे जास्त असेल. इथे एक ए फिगर आहे बघा, ही ए फिगर आहे, बी फिगरमध्ये बघा. आता तेवढ्याच जागेत किती मॅग्नेटिक फील्ड बघा, दिसतं का, कळतं. ठीक आहे. हे बघा आहे ना, कुठे स्ट्रेंथ जास्त, बी मध्ये, कळतं ना. द रेशो ऑफ स्ट्रेंथ मॅग्नेटिक फील्ड टू म्हणजे डिवायडेड परमॅबिलिटी ऑफ फ्री पेस. फ्री पेसमधून परमॅबिलिटी काय असते सर, म्हणजे काय असतं, समजा एखाद्या मॅग्नेटने 100 लाईन काढल्या, पण ह्या मीडियम कितीला पास होऊ देते. एखादा लोखंड आहे तर त्या लोखंडातून किती पास होतात, हवेतून किती पास, परमिशन कितीला, त्याला परमॅबिलिटी म्हणायचं. त्याला मॅग्नेटिक इंटेन्सिटी. आणखीन एक याचा फॉर्म्युला आहे असा NI. ठीक आहे, NI लक्षात राहू द्या. ओके. नंबर्स ऑफ टर्न पर युनिट लेंथ. जर सोलानाइड असेल तर सोलानाइड आपण मागच्या चॅप्टरमध्ये शिकलो, आय इज द करंट. तर एसआय युनिट याचं येतं अँपियर पर मीटर. अँपियर पर मीटर कसा आला असेल सर, चला समजून याच्यावरून सांगतो. आय करंट आहे, करंटचं युनिट माहिती सगळ्यांना अँपियर आहे. आणि हे जे स्मॉल एन आहे, नंबर्स ऑफ टर्न पर युनिट लेंथ आहेत. नंबर्स ऑफ टर्नला युनिट नाही, ते नंबर्स आहेत 10 20 30. लेंथला पर मीटर आहे म्हणून अँपियर पर मीटर असं लिहा किंवा असं लिहा, एकच अर्थ. म्हणजे युनिट बिन का आलं असेल असं, हे तुमच्या पुस्तकात डेफिनेशन नाहीत, पण माहिती असणं गरजेचं आहे म्हणून शिकवतो. ठीक आहे. थोडा फास्ट शिकवणार आहे. मॅग्नेटिक इंडक्शन कशाला म्हणायचं, टोटल नंबर्स ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स क्रॉसिंग पर युनिट एरिया नॉर्मली थ्रू द मटेरियल, त्याला मॅग्नेटिक इंडक्शन म्हणायचं. म्हणजे एक मॅग्नेट आहे, त्या मॅग्नेटचा हा गिवन एरिया आहे, त्याच्यातून किती मॅग्नेटिक फील्ड लाईन क्रॉसिंग होते है ना पर युनिट. नॉर्मली म्हणजे परपेंडिक्युलर, किती मॅग्नेटिक फील्ड परपेंडिक्युलर पास होते, त्याला मॅग्नेटिक इंडक्शन असं तुम्ही म्हणू शकता. मॅग्नेटिक फील्ड दॅट एक्झिस्ट इन व्हॅक्यूम अँड इंड्यूस द मॅग्नेटायझिंग, त्याला मॅग्नेटिक फील्ड म्हणायचं. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड एक्झिस्ट किती व्हॅक्यूममध्ये आणि इंड्यूस मॅग्नेटायझम म्हणजे एखाद्या वस्तूला किती मॅग्नेटायझिंग करून राहिला, तो किती मॅग्नेटायझेशन करून राहिला, त्याला मॅग्नेटिक फील्ड असं म्हणायचं. मॅग्नेटिक इंटेन्सिटी ॲबिलिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड टू मॅग्नेटाइज द मटेरियल मीडियम. एखादा मटेरियल मीडियम आहे, त्याला जर त्याच्यामध्ये किती मॅग्नेटिक फील्ड ॲबिलिटी मॅग्नेटिक फील्डची मॅग्नेटाइज करू शकेल दुसऱ्या मटेरियलला. मॅग्नेटाइज म्हणजे बाबा मी 10 लाईन पास केला त्याच्यातून, तर एवढे डायपोल अलाइन झाले आणि त्यांच्यात मॅग्नेटिक फील्ड आली. ठीक आहे. मॅग्नेटायझेशन जे आत्ताच मी शिकवलं तेच आहे. मॅग्नेटिक मोमेंटम पर युनिट व्हॉल्यूम आत्ता जे झालं तो क्वेश्चन झालेला आपल्याला. असा नेट मॅग्नेटिक मोमेंटम पर युनिट व्हॉल्यूम पण म्हणू शकतो आपण.
आता बघा परमॅबिलिटी काय असतं. मॅग्नेटिक परमॅबिलिटी ऑफ मटेरियल डिफाइन इज द रेशो ऑफ मॅग्नेटिक. बघा मॅग्नेटिक परमॅबिलिटी म्हणजे म्यू इज इक्वल टू बी बाय एच. हा रेशो वाचता आला पाहिजे. मॅग्नेटिक परमॅबिलिटी ऑफ मटेरियल इज डिफाइन एज रेशो कशाचा, मॅग्नेटिक इंडक्शन टू मॅग्नेटिक इंटेन्सिटी, त्याला मॅग्नेटिक परमॅबिलिटी म्हणायचं. रिलेटिव्ह परमॅबिलिटी म्यू आर लिहायचं. बघा हे कामात पडणारे आता लक्षात राहू द्या. हा म्यू डिवायडेड बाय म्यू नॉट. हे काय सर असं आहे, म्हणजे हे एखाद्या मटेरियलचं मॅग्नेटिक परमॅबिलिटी म्हणायचं आणि ही फ्री फेजची मॅग्नेटिक परमॅबिलिटी आहे. यांच्या रेशोला रिलेटिव्ह परमॅबिलिटी म्हणतात. बघा मॅग्नेटिक परमॅबिलिटी ऑफ द मटेरियल अँड मॅग्नेटिक परमॅबिलिटी ऑफ द फ्री फेज. ठीक आहे. चला मॅग्नेटिक सस्पेबिलिटी. आता मॅग्नेटिक सस्पेबिलिटी काय असतं, तर एखादी वस्तूवर जर आपण मॅग्नेटिक फील्ड टाकली तो किती रिस्पॉन्स देतो मॅग्नेटायझेशन होण्यासाठी, त्याला मॅग्नेटिक सस्पेबिलिटी असं म्हणतात. माझी भाषा कळते का भावांनो, कॉमेंटमध्ये लिहा. मी काय म्हणलं की एक माझ्याकडे मार्कर आहे किंवा एक लोखंडाचा तुकडा आहे, त्या तुकड्यावर एक मॅग्नेट घेतला, घासल्यानंतर त्याच्यामध्ये असणारे डायपोल हजार आहेत, पण मॅग्नेटिक फील्ड सोबत किती अलाइन झाले, किती रिस्पॉन्स दिला मॅग्नेटिक फील्डला त्या लोखंडाच्या तुकड्याने, त्याला सस्पेबिलिटी म्हणतात. सस्पेबिलिटी ऑफ मटेरियल इज डिफाइन एज द रेशो इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन m टू इंटेन्सिटी टू मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. म्हणजे यमचा फॉर्म्युला झाय इंटू एच असा पण भेटणार आहे. हा फॉर्म्युला लक्षात राहू द्या बरं, हे तू उपयोगात येणार आहे. झाय कोई काही नाही, साय म्हणते, काय पण म्हणतात. ठीक आहे ना. आता आपल्याला या सगळे जे काही पाहिले सिम्बॉल यांची आपल्याला एक क्वेश्चन तयार करायचा आणि इथं लिहायचा. ठीक आहे. एक प्रश्न तयार करतोय, नीट लक्षात द्या मी काय बनवतोय. तर मी एक घेतलेला आहे सोलानाईड, जे की हिच्या आधीच्या चॅप्टरमध्ये शिकवलंय. हा सोलानाईड घेतला मस्तपैकी. सर बढिया, मस्त वाटतोय सर सोलानाईड. बघा हा सोलानाईडला एक वायर वाउंड करतोय, नीट लक्षात घ्या. वायर वाउंड करणं चालू आहे, हे वायर वाउंड करतोय. ठीक आहे. ओके, हे वायर वाउंड केलाय. करंट फ्लो होतो असा या ठिकाणी. हायर लोअर पोटेन्शियल ही की आहे. ठीक आहे, हे की आहे. हायर लोअर पोटेन्शियल आहे. हा करंट आहे, असा फ्लो होतोय. ठीक आहे, झाला करंट फ्लो. तर या करंट फ्लो झाल्यामुळे एक मॅग्नेटिक फील्ड तयार होते. त्या सोलेनॉइड मधून मॅग्नेटिक फील्ड तयार होईल. कशी होईल बरं, सिंपल आहे. करंट असा, तर मॅग्नेटिक फील्डची दिशा अशी असणार आहे, अशी. हे बघा, ही मॅग्नेटिक फील्ड त्याच्यात तयार होणार. ही मॅग्नेटिक फील्ड कोणतंही मटेरियल नसताना आहे, म्हणून याला बी नॉट लिहितो मी. कळालं का. आणि त्याचा फॉर्म्युला लिहिला होता म्यू नॉट एन आय. जर तुम्हाला पाठ नसेल तर कृपया करून हा पाठ करा. हो, फॉर्म्युला सोलेनॉइडसाठी आहे. सोलेनॉइडमध्ये करंट फ्लो केल्यामुळे मॅग्नेटिक फील्ड किती असते, म्यू नॉट एन आय. झालं. आता मी नीट लक्षात घ्या, मी काय करतो. एक तिच्यात एक रॉड ठेवतोय. रॉड कळतं ना, लोखंडाचा तुकडा आहे, तो तुकडा ठेवला या ठिकाणी असा. आणि या ठिकाणी तुकडा ठेवल्यामुळे याचं मॅग्नेटायझेशन झालं. हे जे दिसतात ना असे आरो, ते मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट आहेत. आणि आता मॅग्नेटिक फील्ड काढणार आहे. बघा दिसेल इथं तुम्हाला, अशी ओव्हरलॅप होत असेल तरी बिन चालेल. ही मॅग्नेटिक फील्ड इकडंच का तयार होईल, करंट वर घेतल्यामुळे. ठीक आहे, ही मॅग्नेटिक फील्ड घेतली मी. अपेक्षा आहे की सगळ्यांना कळत असेल. ठीक आहे. तर त्या ठिकाणी त्या मटेरियल म्हणजे कोण्या मटेरियलचं सर, या रॉडचं एक मॅग्नेटायझेशन झालंय, म्हणून इथे बी एम करतोय. मॅग्नेटायझेशन म्यू नॉट मॅग्नेटायझेशन म्हणून एम लिहायचंय. कळालं का. हा सोलेनॉइडसाठी प्रश्न होता. मॅग्नेटिक फील्ड आहे आणि या मटेरियलचं मॅग्नेटायझेशन झालं. ही मॅग्नेटिक फील्ड हे रेडमध्ये दिसते का, हे लाईन, तिच्यासाठी हा फॉर्म्युला आहे म्यू नॉट एन आय. आणि तुम्हाला इथं ग्रीन मध्ये एक रॉड काढलाय, त्याच्यात किती मॅग्नेटायझेशन झालंय त्याच्यासाठी हा फॉर्म्युला आहे म्यू नॉट एम. मग मला नेट मॅग्नेटिक फील्ड किती असेल, तर ती असेल सर, जेव्हा सोलेनॉइडमध्ये काही नव्हतं, म्हणजे ते मटेरियल नव्हतं त्यावेळेची, आणि हे त्या मटेरियलचं मॅग्नेटायझेशन झालं तेव्हाची. तर इथे आहे म्यू नॉट एन आय.
कळतं. आणि इथे आहे म्यू नॉट यम. थोडेसे मी आत्ता ज्या डेफिनेशनच्या पुस्तकात नव्हते ते शिकवलं आहे, तर त्याचे कारण आहेत. म्हणजे एचचा फॉर्म्युला एन आय आहे माहिती आहे, यमचा आहे झाय इंटू एच आहे. हे छोटे छोटे फॉर्म्युले, म्यू आर इज इक्वल टू म्यू अपॉन म्यू नॉट असे पण फॉर्म्युले आहेत, किंवा याला म्यू इज इक्वल टू म्यू आर मायनस म्यू नॉट असं पण लिहिता येईल. हे फॉर्म्युले यूज करायची आहेत आपल्याला. चला मग इथे बी इज इक्वल टू म्यू नॉट, इथे एन आय अपॉन यम. मला वाटतं याला एच म्हणतायत, याला इकडं खाली घेतो, नीट लक्षात घ्या. ही खाली का आला ते डिवाइड आला, एच प्लस यम. ठीक आहे, आलं. ओके, मला जर एच किंवा एम जर काढायचं असेल तर तेही काढता येतं. एच जर काढायचं बघा, एच जर इथंच जर ठेवलं तर हा येईल बी अपॉन म्यू नॉट मायनस एम. हे मॅग्नेटिक इंटेन्सिटी आहे. ठीक आहे, कळतंय असं अपेक्षा आहे मला. कोणाला कळत नसेल तर सांगा. आता मॅग्नेटायझेशन्स काय असतात ते मी इथं फॉर्म्युले लिहून ठेवले, कृपया करून इथं बघण्याची. झाय इंटू एच मी या इक्वेशन 1 मध्ये पुटअप करतोय. पुट इक्वेशन 1 म्हणतो मी याला. चला बघा, हां इथे बी बाय म्यू नॉट, वाटलंच तर सर याला 1 म्हणलं असं तरी चाललं असं. चला इथे आहे सर माझ्याकडे एच आणि हा झाय एच आहे. मला वाटते बी इज इक्वल टू, या म्यू नॉटला इकडे घेतोय पुन्हा. ठीक आहे, मला वाटतं 1 प्लस झाय आणि हा एच. समजते बाबा भाऊ, मी त्यातलं एच कॉमन काढ म्हणून 1 आलंय. पण याला 1 प्लस झाला काय म्हणतात ते नीट लक्षात घ्या. बी इज इक्वल टू म्यू नॉट, हा म्यू आर रिलेटिव्ह परमॅबिलिटीचा आणखीन एक फॉर्म्युला आहे एच. का बरं, बट है ना, म्यू आर म्हणजेच 1 प्लस झाय भाऊ. पण मला का वाटतं सर की हा पण एक फॉर्म्युला मला माहिती आहे. नीट लक्षात घ्या बघा, याला म्यू म्हणतात है ना, मीडियमची परमॅबिलिटी ती. तर म्यू इज इक्वल टू म्यू नॉट, हा म्यू आर झाला सर. पण म्यू आरची पण व्हॅल्यू माहिती, म्यू इज इक्वल टू म्यू नॉट 1 प्लस झाय असं पण आपण याला लिहू शकतो. मला वाटतं तुम्हाला जे जे फॉर्म्युले पाहिजेत ते मी लिहिलेले आहे है ना. ओके, याला असं पण लिहिता येतं, बी इज इक्वल टू इथं म्यू याचे एक फॉर्म्युला लिहून टाका. ठीक आहे, हे सगळं जे काही डिराइव्ह द रिलेशन बिटवीन मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी एच सोबत रिलेशन आलं, मॅग्नेटायझेशन यम सोबत पण रिलेशन आलेलं आहे. मटेरियल प्लेस इन मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलं तर ही डायग्राम काढायची गरज नाही आहे, ही मी फक्त तुम्हाला सांगितलेली आहे. ठीक आहे, चला काही न्यूमेरिकल्स आहेत. आता याच्यासाठी पुस्तकात उगी फॉर्म्युले बनवत गेले, मी डायरेक्ट एक फॉर्म्युला सांगतो तुम्हाला. मॅग्नेटिक फील्ड जर तुम्हाला इथं झाय गिव्हन दिलेलं आहे, गिव्हन डेटा लिहा आपण 2.3 10⁻⁻⁵ बी मायनस बी नॉट डिवायडेड बाय बी नॉट. तसंच तुम्ही इथे म्यूचं पण रिलेशन घेऊ शकता. म्यू मायनस म्यू नॉट डिवाइड बाय म्यू नॉट इज इक्वल टू झाय. आणि जर पर्सेंटेजमध्ये करायचं असेल, असा प्रश्न आहे व्हॉट इज द पर्सेंटेज इन्क्रीजेस, तर बस याला काहीच नाही. आपल्याला कशासाठी घ्यायचं आहे, मॅग्नेटिक फील्ड म्हणजे बीच्या बाबतीत, तर बी मायनस बी नॉट बाय बी नॉट इथं 100 घ्या इज इक्वल टू झाय मल्टिप्लाय 100. म्हणजे याचा म्हणजेच याच्यासोबत रिलेशन आहे. तर बी मायनस बी नॉट, हे बी नॉट हे 100 मल्टिप्लाय घ्या. इथं झायची व्हॅल्यू आहे 2.5, 2.3 आहे का 5, 2.3 आहे रे बाबा, देख रे बाबा देख के. ठीक आहे, 2.3 10⁻⁻5 मल्टिप्लाय 100 म्हणजे 10⁻². तर हा 2.3 10⁻³ आहे. ठीक आहे, लक्षात आलं. बरं, मग आता पर्सेंटेजमध्ये हे तर लिहिलेलं आहे, पण याला पॉईंट शिफ्टिंग करू शकतो. 3 ने 1 2 राईट आहे बघा, 1 2 3. ठीक आहे, हे पर्सेंटेज आला. समजतात. ओके, पर्सेंटेजमध्ये आपल्याला काही न्यूमेरिकल सॉल्व करायचे आहेत. मला अपेक्षा आहे हे न्यूमेरिकल निश्चित तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पण असतील आणि तुम्ही सॉल्व पण केले असतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. मी देऊ का सॉल्व करून भाऊ, काही टेन्शन नसेल तर.
ठीक आहे ना. देऊ का भाऊ, देऊ का. फाइंड आउट द मॅग्नेटिक इंडक्शन इन प्लेट. बी काढायचं होतं. ठीक आहे, चला. मला वाटतं गिव्हन डेटा वाचला असेल प्रश्न, तर गिव्हन डेटा लिहिता आला असेल तुम्हाला. पहिल्यांदा गिव्हन डेटा लिहा मस्त. ठीक आहे, काय दिलंय. विन प्लेट ऑफ मॅग्नेटिक मटेरियल साईज. मला सांगा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला लेंथ इंटू ब्रीथ इंटू हाईट आहे. बघा इथं दिलं लेंथ, ब्रीथ आणि थिकनेसमध्ये आहे. बघा हा एल बी, इथे एच म्हणा वाटलं असतं, चालेल का. बस त्याला लिहून घ्या. आता एल का आहे 10 सेंटीमीटर. सेंटीमीटर टू मीटर करतोय बघा. 10⁻⁻² मीटर म्हणजे 10⁻⁻1 मीटर. कळतं का बाबा. हा 10⁻1 आहे ना. बेस सेम असेल तर न्यूमरेटरची ॲडिशन असेल तर ॲडिशन, सॉरी बेस सेम असेल तर पॉवरची ॲडिशन असेल तर ॲडिशन, सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन. इथं सबट्रॅक्शन दिसते. चला नंतर हे बी तो दिला 0.5 सेंटीमीटर. तर इथं 0.5 10⁻⁻² आहे. मला वाटतं याला 5 इथला पॉवर शिफ्ट करून आपण याला मीटर केलं. हे मीटरमध्ये 10⁻⁻² होतं पण कन्व्हर्जन केलं. इथं हाईट आहे ती आहे 0.2 सेंटीमीटर. आता याला डायरेक्ट करू. 2 × 10⁻³ कळालं. हा -2 आहे पण 2चा एक पॉईंट शिफ्ट केला मी इथला. हा चला. लोकेटेड मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी दिलेली आहे, ती आहे 0.10⁻⁴ एम्पियर मीटर. लक्षात येतं काय काय दिलेलं आहे ते कळतंय बाबा. इथं तुम्हाला पॉईंट शिफ्ट करा वाटलं तर करा, नसेल करा वाटलं तर करू नका. मी इथं करतोय. तर इथं 5 एक पॉवर शिफ्ट केल्यामुळं एम्पियर पर मीटर, सॉरी एम्पियर पर मीटर. हां. द मॅग्नेटिक मोमेंट दिलेला आहे. फाइंड आउट द मॅग्नेटिक इंडक्शन आपल्याला करायचं आहे. आता करे तो करे क्या. मॅग्नेटिक मोमेंट दिलेला आहे. बरं एम नेट म्हटलं होतं का आपण त्याला. मॅग्नेटिक मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम ते दिलेलं आहे. हा 0.5 किंवा याला हाफ लिहिलं तरी चालेल. असं लिहा 0.5 लिहा. जसं लिहायचं तसं लिहा. अरे बाबा फाइंड मॅग्नेट बी काढा असा प्रश्न आहे. मला तर काय वाटतं माहिती आहे का, या जो काही बीचा फॉर्म्युला आहे एक आपण काढलेला आहे. तुम्हाला लक्षात असेल तर है ना. एम प्लस एच आहे का. एच दिलेला आहे, एम दिलेला आहे नाही आहे. बरं म्यू नॉट तर माहिती आहे आपल्याला. चला मला एम कॅपिटल एम मॅग्नेटायझेशन्स काढता येतं. एम नेट पर युनिट व्हॅल्यू याच्यावरून. एम नेट काय दिलं बघा बरं. हे आहे 1/2 आणि व्ही जे दिलेलं आहे व्हॉल्यूम काढावं लागेल इथे. मग आधी रफली काढायला पाहिजे होतं का. बरं जाऊ द्या. व्ही म्हणजेच काय माहिती आहे ना, लेंथ इंटू ब्रीथ इंटू हाईट. ठीक आहे, लेंथ इंटू ब्रीथ इंटू हाईट. तर लेंथ दिलेली आहे 10⁻⁻1. ठीक आहे. ब्रीथ दिलेली आहे 5 × 10⁻⁻3. ठीक आहे. आणि हाईट दिलेली आहे 2 × 10⁻⁻3. बघा लेंथ ब्रीथ हाईट व्हॉल्यूम म्हणजे कळाला असेल कदाचित. तर एम नेट हे झाली 5 × 2 = 10. 10 हे गेले 10⁻⁶. 10⁻⁶ असं आहे का बघा बरं. तुमच्या पुस्तकात असं दिलेलं आहे का. नाही यार, काहीतरी एम नेट. ओ एम नेट 0.5 दिलेलं आहे का. 5 आहे बाबा. जरासा गोंधळ आहे रे बाबा इथं. या पुस्तकात असं दिलं की थोडासा गोंधळ झालेला आहे. हे ना 0.5 नाही, ओन्ली 5 आहे. तेव्हाच उत्तर बरोबर येईल. 0.5 नाही आहे. जर असं असेल तर आपल्याला इथे 5 घ्यावा लागेल. 5 ठीक आहे. एम नेट जर फक्त 5 जर घेतला असेल तर मी इथं हा जो गोंधळ आहे समाप्त करतो. इथे गिव्हनमध्ये 5 एम्पियर मीटर स्क्वेअर असं दिलेलं आहे. ठीक आहे. 5 जर दिलं तर मग हा 5 कॅन्सल होईल. राईट आहे. काहीतरी प्रॉब्लेम आहे का. 1/4 येईल. मग ते उत्तर आपलं चुकायला यार. उत्तर चुकायला लागलं काय करायचं मग. नाही काहीतरी गोंधळ आहे. थांबा
आपल्याला एम नेट भेटलं. व्ही म्हणजे एल इंटू एल किती आहे, एल किती दिलेलं आहे बघा, नीट लक्षात घ्या. 10⁻⁻1 आहे. बी किती 5 × 10⁻³ आहे. आणि एच हा आता येईल बरोबर 5 कॅन्सल. तर इथे आपल्याला आता हे मिटवावं लागेल. हे जर असं, अरे काय झालं बाबा, हां इथे थोडंसं आपल्याला कट करावं लागेल. आता उत्तर येईल बघा. आता काय होईल, 1/2 झालं आहे ना, हे 1/2 असं लिहा. हा 7 झालं का, 10⁻7 म्हणजे हे 10 × 10⁻6 /2. तर इथे येईल आपल्याकडे 5 × 10⁻6 राईट आहे. इथं ॲम्पियर पर मीटर. बघा बरं असलं काही उत्तर येते का, 5 × 10⁻6. माझं थोडंसं तिथं पुस्तकामध्ये प्रॉब्लेम आहे, माझ्या याच्यात नाही प्रॉब्लेम, तो प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे. चला बरं बी काढायचं. बीचं फॉर्म्युला काय माझ्याकडे बघा, μ0 m+h. तर μ0ची व्हॅल्यू आपल्याकडे जर माहिती नसेल तर 4π10⁻⁻7 असतं. एम दिलेलं आहे 5 × 10⁻6 आणि एच किती, एच दिलेलं आहे 5 × 10⁻3 राईट आहे. काय टेन्शन आहे भाऊ. तर बी 4π व्हॅल्यू असते 12.56 10⁻7. करायचं तर काय करायचं सर, करायचं तर इथे जर आपण पॉवर सेम केला तर काय होईल सर. हे 6 वाटते पुन्हा, म्हणजे याला असं लिहिता येईल का 5003. हे 5 10⁻3 बाहेर काढलं तर समजलं का हे सगळ्यांना. हे बघा 10⁻3 करायचं होतं म्हणून मी 5000 केलं, 10⁻3 झाली 5000. 5 10⁻3 बाहेर काढलं म्हणजेच या ठिकाणी बी इज इक्वल टू मायनस आहे. तर 12.56 हा 3 गेला तर 4 राहील आणि इथे होईल हा 5005 राईट आहे. आता यांचं हे जर असं बरोबर लिहितोय, व्यवस्थित लिहिलं नाही तर कळणार नाही भावांना. चला आता काय करसाल, याला मल्टिप्लिकेशन करून घेऊ शकतात पॉवर जर शिफ्ट केला तर. इथं बघा बी इज इक्वल टू 1.256 एक पॉईंट गेला, इथे बिन 3ने शिफ्ट करतो 5.005 ठीक आहे ना. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन्स करा, काय उत्तर येते ते बघा भाऊ. तर हे 1.256 आणि हे 5005. तर मल्टिप्लिकेशन आहे 5 × 30, 5 × 5 = 25, 28 झाले ठीक आहे. 2 आले, 5 2 10 2 12, हा चालेल 5 1 5 1 6. आता मला वाटतं हे 1 2 3 4 पुन्हा 1 1 2 3 4 पुन्हा आता 1 2 3 है ना. हे 0, हे 8, हे 2 आणि हे 6. हे 0 8 2 6 8 2 6. तर पॉईंट किती नंतर, 3 आणि 3 6 नंतर पॉईंट आहेत. 1 2 3 4 5 6 म्हणजे 6.286 बस एवढं जरी लिहिलं चालतं. टेस्ला लिहा किंवा वेब पर मीटर स्क्वेअर लिहा, तुम्हाला जे योग्य वाटेल ते लिहा. 6.29 तुमच्या याच्यात दिलेलं आहे. मला वाटतं मल्टिप्लिकेशन्स करणे हे काही मोठी गोष्ट नाही आहे. 3 मार्कासाठी प्रश्न आहे. हे मी मल्टिप्लिकेशन्स केलं तर हे कट करून टाकतो, योग्य नाही आहे. लॉग टेबलनं पण करता येतं का, हो लॉग टेबलनं पण करता येतं ठीक आहे. चला नेक्स्ट एक प्रश्न आहे, त्याला पण घेऊन टाकू आपण. बघा काय म्हणतं ते, रॉड मॅग्नेटिक मटेरियल ऑफ क्रॉस सेक्शन एरिया दिलेला आहे. पहिल्यांदा सर्वात आधी गिव्हन डेटा लिहायची सुरुवात करा. काय दिलेलं आहे, एरिया किती आहे 0.25 सेंटीमीटर स्क्वेअर. ज्यांना माहिती असेल बघा, सेंटीमीटर टू मीटर 10⁻⁻4 मीटर स्क्वेअर आहे आणि एरिया जो आहे म्हणून 25 10⁻⁻6 मीटर स्क्वेअर. लोकेटेड इंटेन्सिटी, मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी एच आहे ती. त्याला 4 × 10⁻³ ॲम्पियर पर मीटर लिहिलं तर चालेल का बरं भावा, नीट लक्ष द्या बरं, चालेल का. मला असं वाटतं लिहायला काही हरकत नाही. हे माझं सजेशन्स आहे, तुमच्या मनाने. मॅग्नेटिक फ्लक्स पासिंग द रॉड, फ्लक्स म्हणजे फाय असतं, ते दिलेलं आहे 25 10⁻⁻6 वेब. फाइंड आउट करा रिलेटिव्ह परमॅबिलिटी.
नंबर 1 मी वेगळ्या मार्करमध्ये लिहितो मुद्दामून. रिलेटिव्ह परमेबिलिटी म्यू आर म्हणतात त्याला. मॅग्नेटिक सस्पेबिलिटी नंबर 2 मॅग्नेटिक झाय म्हणतात त्याला, चाय काय जे म्हणायचं ते. आणि मॅग्नेटायझेशन्स साठी कॅपिटल एम इस्तेमाल करतात मला असं वाटतं. आणि ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला काढता येऊ शकतील अशी माझी अपेक्षा आहे. आता कोणाला जर विचारलं व मॅग्नेटायझेशन परमॅबिलिटीचा जो फॉर्म्युला आहे तो आहे म्यू अपॉन म्यू नॉट. म्यू नॉट तर माहिती पण म्यू कसं काढायचं सर, हा मोठा प्रश्न आहे ना. म्हणजे आपल्याला सर्वात आधी म्यू काढावं लागेल. आणि मला वाटते की एक डेफिनेशन आपण बी इज इक्वल टू म्यू एच असं बघितलं. का बरं घेतलं असेल तुम्ही बी इज इक्वल टू? मला बी पण माहिती नाही यार, मग घेणार कसं आता बी काढायचे. बी काढण्यासाठी फ्लक्सचा फॉर्म्युला मला एक माहिती आहे बघा. फ्लक्सचा एक फॉर्म्युला आहे, दोघांचा फॉर्म्युला फ्लक्स बी इंटू ए है ना, बी इंटू ए. आता बी निघू शकते. आता ॲक्च्युली मला पाहिजे म्यू अपॉन म्यू नॉट. माझ्याकडे म्यू नॉट माहिती आहे 4 पाय इंटू 10⁻⁷ हे माहिती आहे. मला म्यू माहीत नाही, मग म्यूसाठी माझ्याकडे बी इज इक्वल टू म्यू एच आहे. अच्छा ते डेफिनेशन शिकवलं त्या. मग आता पुन्हा आपल्याकडे बुमल्याला एच माहिती पण बी माहीत नाही ना. बी काढायसाठी फ्लक्स दिलेलं, फ्लक्स म्हणजे बी ए. ठीक आहे ना, ठीक आहे. तर फ्लक्स दिलेला आहे 25 10⁻⁻⁶. आता आपण बी काढू शकतो. एरिया दिलेला आहे 25 10⁻⁻⁶. वा दोन्ही सारखे म्हणजे बीची व्हॅल्यू डायरेक्ट 1 आली. कळालं ना. हे कट होतील ना असे डायरेक्ट कट होतील. हा कट म्हणजे काही नाही म्हणजे 1 आहे. बढिया. आता माझ्याकडे बी इज इक्वल टू म्यू एच वापरू शकतो. आता बीची व्हॅल्यू 1 आहे, म्यू काढायचं आहे. आणि एच किती आहे तर एच आहे सर 4 इंटू 10⁻³ मला वाटतं एच इज इक्वल टू 1/4 10⁻³ झाला हा. बरं काय हरकत नाही. समोर जाऊ आता. नीट लक्षात घ्या आता काय काय सांगतो ते. आता सर मी एच 1/4 म्हणजेच 0.25 माहिती आहे का तुम्हाला. हे जर वर जर गेले तर -3 होती. 1/4 पाय म्हणजे 0.25 ना. किंवा त्याला काही लोकांना 25 10⁻⁻5 है ना ठेवू शकता. अरे मी एच नाही काढत ना भाऊ, म्यू काढतोय ना. असं काय करतोय, म्यू काढतोय. हे म्यू आणि एच सारखं दिसतं रे बाबा माझं. तेच तर म्हटलं काहीतरी गोंधळ होतोय. हा म्यू झाला, हा पण म्यू झाला आणि हा पण म्यू झाला. आलं का तुमचं. म्यू एवढं येणं गरजेचं होतं. म्यू तुमचं एवढं येणं गरजेचं होतं. माझ्याकडे थोडंसं काहीतरी गोंधळ होतो की भावा. चालेल ना, काय हरकत नाही. आता मी माझ्या प्रश्नावर येतो. पहिल्या म्यू आर काढू आता आपण. चला बरं. आता म्यू आर म्हणजे पहिल्या प्रश्नाला सुरुवात केली. ते आहे म्यू अपॉन म्यू नॉट. ठीक आहे. म्यू आर इज इक्वल टू म्यूची व्हॅल्यू आहे 25 10⁻⁻5 डिवायडेड बाय म्यू नॉटची जी व्हॅल्यू आहे ती असते 4 पाय. 4 पायची व्हॅल्यू ठेवू 10⁻⁻⁷. कुठून आलं माहिती आहे ना तुम्हाला सगळ्यांना. ठीक आहे. तर म्यू आर मला असं वाटतंय की हे 25 आहे आणि जाडीवर 4 × 16 हातचाला 1 है ना 5 आणि हे 12 हे जर वर गेले तर 10⁻² येईल का. बराबर आहे. इथे थोडासा विचार केला तर 12.5 हे 199 असं काहीतरी येतं. सर तुम्हाला कसं कळालं बघू. अरे 12.5 गुणीला 2 जर केलं 25 तर 200च्या जवळपास उत्तर येतं. हे 2 10⁻² म्हणजे 200 म्हणजे हे आलं. आता झाय कसं काढतं सर. है ना म्यू आर म्हणजेच 1 + झाय ना. आपण शिकलो ना भाऊ. म्यू आर म्हणजे 1 + झाय. म्यू आर म्हणजेच 1 + झाय. तर ह्या म्यू आर -1 इज इक्वल टू झाय. ठीक आहे. तर झाय म्यू आर हे 199 - 1 तर झाय इज इक्वल टू 198 आहे.
ठीक आहे, लक्षात येतं. झाय आलं. बरं, हा आला. आता राहिलं काय, फक्त मॅग्नेटायझेशन्स राहिलंय. तर मॅग्नेटायझेशनचा फॉर्म्युला झाय एच माहीतच आहे आपल्याला, एच पण माहिती आहे. थर्ड बघा, ठीक आहे ना, हे भेटलं 2 मॅग्नेटायझेशन झाय इंटू एच. मी हे डेफिनेशन शिकवताना सांगितलं होतं. झाय म्हणजे काय 198 आणि एच काय रे बाबा आपल्याकडे, एच बघा 4 × 10⁻³ तो यम इज इक्वल टू 4 8 32 है ना, 4 9 36 39 हा चलिए 3 4 1 4 आणि हे 7 10⁻³ किंवा असं लिहू शकता तुम्ही याला 7.92 × 10⁻5 आणि मॅग्नेटायझेशन्सचं मला वाटतं एम्पियर पर मीटर असे याचं पित आहे ना. बघा हे उत्तर आलं का तुमच्याकडे 9 है ना, 10⁻5 आहे, करेक्ट आहे. ओके, हे एवढे न्यूमेरिकल आणि थिअरी खूप डिटेल शिकवतोय, फक्त नीट बघा, हळू शिकवले मुद्दामून, आज जास्त फास्ट घेतलं नाही. काही मुलांना माहिती होतं की जास्त फास्ट होतंय. तुम्हाला जर वाटत असेल थोडा फास्ट शिकवायला पाहिजे तर कॉमेंट नक्की करा. भेटूया अशा सेशनमध्ये पुन्हा एकदा. बाय बाय. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.